तर नमस्कार भाऊ, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या भावाच्या युट्यूब चॅनलवर. तर लई दिवसात आपण जो काय व्हिडिओ तर ते केलाय अशा टीमचा. तर नक्कीच पण आजचा जो काही टॉपिक आहे तर ते भरपूर इम्पॉर्टंट आहे बघा. तर त्यासाठी आजचा भरपूर शेवटपर्यंत बघा सगळ्यांनी. आणि सगळ्यात मेन रिक्वेस्ट म्हणजे काय की एक आणि जी काही गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे तर ती मन लावून आहे का, आणि तुमचं जे काय मत आहे त्या गोष्टीवर तर ते नक्कीच 100% कमेंट करून कळवा. ओके, जेणेकरून मला तुमचे हे जे काय रेफरन्स असतील किंवा प्रतिक्रिया असतील तर त्या कळतील. ओके, नो प्रॉब्लेम. तर तुम्हाला थंबनेल आणि टायटलवरून तरी कळलं असेल की आजचा व्हिडिओ कोणत्या विषयावर आहे. तर आजचा विषय आहे तर लोकल मार्केटमध्ये डिझाईन क्षेत्रात बिझनेस कसा करावा. सिंपल साधा प्रश्न आहे. लई जणांचं मला या विषयावर कॉल आलेत की दादा आम्ही आता नुकताच डिझाईन क्षेत्रात आलो आणि आम्हाला ऑफिस टाकायचं आहे किंवा डिझाईन प्लस प्रिंटिंग क्षेत्र आम्हाला उघडायचं आहे प्रॉपर्टी, त्यात आम्हाला ग्रोथ घ्यायची आहे, तर ते आम्ही कशी घेऊ. तर त्यांना मी काही टिप्स सांगतोय किंवा काही स्टेप्स सांगतोय तर त्या आज मी तुम्हाला समजून सांगणार आहे आणि क्लासमध्ये या गोष्टी मी बोलत असतोय. ओके, तर एकूण आपण 6 मुद्दे मेन मांडल्यात. त्या 6च्या 6 मुद्द्यांपैकी प्रॉपर्ली त्या एक आणि गोष्ट मी क्लिअर आणि परफेक्टली समजून सांगणार आहे. नीट ऐका. आणि भरपूर सगळे जे काय 6 मुद्दे आहेत तर ते इम्पॉर्टंट आहेत, पण आपण पहिल्या मुद्द्यापासून आता चालू करूयात. ओके, चला. 6 मुद्दे म्हणजे काय आहेत, प्रॉपर स्टेप्स आहेत 6, कसं तुम्ही पुढे गेलं पाहिजे ह्या गोष्टी आहेत. ओके, तर त्या गोष्टी तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. त्या थीममध्ये जर तुम्ही मार्केटमध्ये उतरला तर 100% सक्सेस प्लस इन्कमच्या दृष्टिकोनातून पण तुम्ही ग्रोथ घेऊ शकता चांगली. ओके, चला. तर त्यातला आपला पहिला मुद्दा आहे एक म्हणजे डिझाईन एक्सपिरियन्स. आता डिझाईन एक्सपिरियन्स प्लस मी स्किल म्हणू शकतोय. ओके, आता हे मी काय म्हणालोय नक्कीच सगळ्यांनी नीट समजून घ्या. जसं की आम्ही जेव्हा 2019-18च्या काळात डिझाईन चालू केली तेव्हा आम्हाला एवढा ट्रेंड माहित नव्हता, तेवढा आता ती विकसित झालाय चांगल्या प्रकारे. जसं की आता 2024 जसं की एकूण 5 ते 6 वर्ष झालं तुम्ही म्हणू शकता. ओके, तर एवढ्या वेळात भरपूर काही गोष्टी चांगल्या प्रकारे ग्रोथ घेतल्या. फॉग सेक्शन, क्रिएटिव्ह सेक्शन आणि त्याचबरोबर मग आपली सिनेमॅटिक सेक्शन असेल. ओके, तर ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आता मी मेन टॉपिकवर येतो म्हणजे जो काय स्वतः डिझायनर आहे तर त्याला कितपत ज्ञान पाहिजे किंवा त्याला कितपत काय गोष्टी पाहिजे जेणेकरून डिझाईन क्षेत्रात तो चांगल्या प्रकारे ग्रोथ घेऊ शकतोय. तर त्यातला पहिला मुद्दा आहे आपला एक्सपिरियन्स प्लस स्किल. आता मी काय म्हणाले बघा, तर डिझाईन क्षेत्रात तुम्ही एक स्टेप पुढे जाण्यासाठी तुम्हाला चांगल्या प्रकारे एक्सपिरियन्स पाहिजे. एक्सपिरियन्स म्हणजे आता 2 एक प्रकारे गोष्टी महत्वाच्या ठरतात. एक म्हणजे एक्सपिरियन्स तर पाहिजे किंवा स्किल तर चांगल्या प्रकारे पाहिजे. आता हे म्हणजे काय समजून घ्या. एक्सपिरियन्स एक 4 ते 5 वर्षाचा झाला की आपली स्किल ऑटोमॅटिक डेव्हलप होत्या न काही करता. त्या क्षेत्रात तुम्ही चांगला राहिला आणि कार्यरत राहिला तर. पण आपल्याला आता तेवढा वेळ नाही आहे. ते दिवस गेलं जेव्हा आम्ही 18-19 होतो तेव्हा चांगल्या प्रकारे जसं काळानुसार ग्रोथ होत गेली. मग त्यानंतर आता चांगल्या प्रकारे गोष्टी कळत्यात होत्यात आहेत, तुम्हालाही दिसते आणि सगळ्यांनाही माहिती आहे. तर आता विषय येते जे काही नवीन डिझायनर आता डिझाईन क्षेत्रात आलेत किंवा 22ला आले असतील, 23ला आले असतील किंवा आता ह्या 24ला जरी आले असतील तर त्यांचं काय, त्यांना मग सक्सेस व्हायला अजून 4 ते 5 वर्ष लागणार आहेत काही नाही. एक समजून घ्या गोष्ट. एक्सपिरियन्स जेवढा महत्वाचा आहे तेवढीच स्किल पण त्याच्यापेक्षाही जास्त महत्वाची. आता स्किलला भरपूर इम्पॉर्टंट आल्या. ही डिझाईन म्हणजे एक स्किलच आहे, पण एक प्रकारे कालावधी आपण त्यातनं मेंटेन करू शकतो. आता कालावधी कसा मेंटेन करू शकतो एक तुम्हाला मी चांगल्या प्रकारे गोष्ट समजून सांगतो. जसं की आपल्याला कोणती तरी एक गोष्ट डेव्हलप करायला एक 4 ते 5 वर्षाचा आपल्याला कालावधी लागणार. जसं की आपण 5वीत आहे तर आपण डायरेक्ट 10वीची परीक्षा द्यायला गेलो तर होणार नाही. त्यासाठी आपल्याला 5 वर्षाचा कालावधी पुढे जाऊन मग त्या थीममध्ये आपल्याला तो अभ्यासक्रम समजून घेऊन मग आपण ती परीक्षा देऊ शकतो बोर्डाची. समजलं. तर त्याच प्रकारे असं आहे की 5 वर्षाचा जो काही कालावधी तर जो झाला तर चांगल्या प्रकारे गोष्टी तुम्हाला समजून येतील की डिझाईन क्षेत्र कसं चालतंय, कशा प्रकारचे डिझाईन्स असतात. तर आता हे असं मी काय म्हणालो एक समजून घ्या गोष्टी की तुम्ही काय न करता म्हणाले मी. जसं की मोबाईलवर होता आधी 2.5 वर्ष, त्यानंतर 2.5 वर्ष तुम्ही पीसीवर आलाय, त्यानंतर मग डिझाईन करत पुढे चाललाय, ह्या बाबतीत सांगावले. पण जर त्या बाबतीत तुम्हाला जर कोणता तरी चांगला मार्गदर्शक भेटला असेल, तुम्हाला चांगला रेफरन्स भेटला असेल, तुम्ही कुठेतरी चांगला क्लास केला असेल किंवा एक्सपिरियन्स असेल किंवा युट्यूबवर जाऊन तुम्ही चांगल्या प्रकारे शिकला असेल, जर तुम्ही रात्रंदिवस अहोरात्र मेहनत घेतला, मार्केटमधला ट्रेंड समजून घेतला आणि त्या प्रकारे तुम्ही डिझाईन करण्याचा प्रयत्न केला, ऑर्डरचा विषय नाही तर अजून ऑर्डरचा थोडा विषय आहे. जर तुम्ही डिझाईनचा ट्रेंड समजून घेतला तर चांगल्या प्रकारे तुमची ग्रोथ होऊ शकते. ते पण कमी वेळात. 6 महिने, कमीत कमी 6 महिने ते जास्तीत जास्त 1.5 वर्षात तुम्ही जे काय 5 वर्षात स्ट्रगल करणार आहे तर ते 1.5 वर्षात होऊ शकते. आता मी कशावरून सांगवली, फक्त आणि फक्त तुमच्या प्रॅक्टिसवरनं. विदाउट प्रॅक्टिस 4 ते 5 वर्ष लागतील. जे काय ऑर्डर आल्या, जे काय ट्रेंड चाललाय त्यानुसार. आणि आपलं जे काय प्रॅक्टिस करून जसं की रोज 1 ते 2 तास बसला की नाही तुम्ही पीसीवर, फोटोशॉपमध्ये काय नवीन आहे काय नाही, कोणतरी तुम्हाला क्रिएटर आवडत असेल तर त्याने कसं काय केलाय, काय गोष्टी केलाय, किंवा पिंटरेस्टचा वापर करून तुम्ही रेफरन्स घेऊ शकता मूवी पोस्टरचा, तर तो कसा केलाय काय केलाय, त्या थीममध्ये आपण प्रॅक्टिस करायला गेलो तर भरपूर काही गोष्टी एक्सप्लोर होत्यात. हे तुम्हालाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे. पण प्रॅक्टिस करायला आपल्याला आळस आहे. पण जे जिद्दी असतील ते 100% प्रॅक्टिस करतील आणि
कमीत कमी 6 महिन्यात ते जास्तीत जास्त 1.5 वर्षात तुम्ही चांगल्या प्रकारे ग्रोथ घेऊ शकताय. हा झाला एक्सपिरियन्स प्लस स्किलचा विषय. ओके, ही पहिली पायरी चढायची आहे चांगल्या प्रकारे. ओके, कमीत कमी वेळातलं पण मी तुम्हाला ट्रिक समजून सांगितली. आता पॉईंट येतोय दुसरा मेन, म्हणजे आता तो तुम्हाला समजून सांगतो मी. ऑर्डर मॅनेजमेंट ही भरपूर एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे. चांगल्या प्रकारे डिझाईन शिकलो आता आपण, जसं की शिकतच तुम्ही चांगल्या प्रकारे ऑर्डर घेत चला, नो प्रॉब्लेम. पण आता चांगल्या प्रकारे ऑर्डर मॅनेजमेंट आपण करायला शिकवलं. ऑर्डर मॅनेजमेंट ही एक भरपूर नेक्स्ट लेवलची गोष्ट आहे. त्यात आपलं मार्केटिंग पण येते. म्हणजे आपण डिझाईन करतोय हे फक्त जगाला कळलं, समजलं एवढंच पाहिजे असं नाही, त्यांना ऑर्डर पण दिला पाहिजेत आपल्याला, जेणेकरून आपला आर्थिकदृष्ट्या पण फायदा होईल आणि आपल्याला ग्रोथ पण भेटेल चांगली. मग आपला उत्साही वाढतोय की ऑर्डर बेटर आल्या की एकदम खतरनाक विषय हार्ड होतोय. तर त्यामुळं माझं मत काय की ऑर्डर मॅनेजमेंट जमलं पाहिजे. ऑर्डर मॅनेजमेंटमध्ये भरपूर काही गोष्टी आहेत. आपल्याला ऑर्डर येण्यापासून आपण ऑर्डर कसं मिळवू शकतो, ते कुठल्याही असू देत, पॉलिटिकल, बिझनेस किंवा सोशल मीडिया, कुठल्याही ऑर्डर्स असू देत. तर त्यानंतर त्या ऑर्डरचं मॅनेजमेंट किती वेळात द्यावी, कशी द्यावी कस्टमरला, त्यानंतर प्रॉपर्टी त्या किती रेट ठेवावं त्याचं, जेणेकरून आपलं पुढाने नाव होईल, आपल्याला पुढाने त्या ऑर्डर येतील. मग त्या ऑर्डरवरनं आपण मंथली पॅकेजवर कन्वर्ट होईल, मग त्यावरून आणि इयरली पॅकेजवर त्याच कस्टमरकडे कन्वर्ट होईल. कसं होईल, पॉलिटिकल ऑर्डरचा भरपूर मोठा विषय असतोय. या सगळ्या गोष्टी आपल्या क्लासमध्ये सांगितल्या जातात. तरी पण जर तुम्ही एक्सपिरियन्स न किंवा तुमच्या क्षेत्रात जर तुम्ही कुणाला फॉलो करत असाल किंवा काही चांगली ओळख असेल तर ते समजून सांगेल. ओके, तर अशा गोष्टी असतात. तर ऑर्डर मॅनेजमेंट पण भरपूर इम्पॉर्टंट आहे. जेव्हा चांगल्या ऑर्डर यायला चालू होतील आणि येणं पण गरजेचं आहे, त्या प्रॉपर्टी ते चांगल्या प्रकारे देणं पण गरजेचं आहे. तुम्हाला ऑर्डर भरपूर आहेत पण तुमची तेवढी स्किल डेव्हलप झाली नसेल किंवा तुम्ही त्या वेळेत देत नसतील किंवा अजून भरपूर काही फॅक्टर्स असतील, त्यामुळे जेणेकरून तुमची जी काय ऑर्डर मॅनेजमेंटची स्किल आहे ती आपल्याला कळते स्वतःला. आपण शुद्ध मनानं आणि सत्यानं विचारायचं की बाबा आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी जमाल्यात काय, प्रत्येक येणारी ऑर्डर आपण करू शकवली काय. हा, मग येत असेल तर दुसरी स्टेप आपली पार पडली बघा. पहिली एक्सपिरियन्स प्लस स्किल झाली, दुसरी आता ऑर्डर मॅनेजमेंट झालं चांगल्या प्रकारे. एवढं जमलं की मग आपलं एक प्रकारे 50% भाग कव्हरअप झाला. 50% भाग यासाठी तुम्हाला 1.5 वर्षाचा कालावधी लागेल. स्किल डेव्हलप बरोबरच ऑर्डर मॅनेजमेंट करायला शिकायचं, जेणेकरून मग पुढे आपल्याला जाऊन फायदा होईल. ओके, आता तिसरी स्टेप भरपूर इम्पॉर्टंट आहे, तर ती समजून घ्या. भरपूर डिझायनर, जवळपास 90% डिझायनर असतील किंवा 80% असतील, जे डिझाईन क्षेत्रात कार्यरत आहेत, पण त्यांची जे काही शैक्षणिक दृष्ट्या जी काही गोष्ट आहे तर ती भरपूर वेगळी आहे. जसं की डिझाईन करतात पण BCA करायल्यात, कोण इंजिनिअरिंग करायल्यात, कोण अजून काय भरपूर डिप्लोमातीन करायल्यात. पण माझं असं वैयक्तिक मत आहे, भले तुमचा विषय वेगळा असेल ना, काय अडचण नाही, तुम्ही केला असेल चांगलीच गोष्ट आहे, तुम्ही त्या क्षेत्रात बघू शकताय. पण माझं असं मत आहे की ज्या अजून 12वीला असतील किंवा ज्या अजून 10वीला असतील त्यांच्यासाठी माझा एक सल्ला आहे काय की आता तुम्हाला डिझाईन जर आवडते, डिझाईन तर तुम्ही चांगल्या प्रकारे ग्रोथ घेणार आहे. मलाही माहिती आहे, तुम्हालाही माहिती आहे, मी या गोष्टी सांगितल्यावर. तर ह्या क्षेत्राच्या दृष्टिकोनातून तुम्ही डिग्रीचा पण विचार करा. डिग्री म्हणजे शैक्षणिकदृष्ट्या डिग्री, जे काय एज्युकेशन आहे तर ते म्हणाले 12वी नंतरच्या पुढच्या. जसं की मी BVOCवर बॅचलर ऑफ व्होकेशन, त्यात ग्राफिक डिझाईन सेक्शन असो किंवा प्रॉपर डिझाईन प्रिंटिंग अँड पब्लिशिंग किंवा फोटोग्राफी, भरपूर काही सेक्शन्स आहेत. तर त्यावर मी ऑलरेडी व्हिडिओ बनवला आहे, त्याची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकीन. की आपण डिझाईन क्षेत्रात काम करावलंय, नो प्रॉब्लेम, एक्सपिरियन्स आहे चांगल्या प्रकारे स्किल. पण जर एखाद्या वेळी आपल्याला एज्युकेशनची जर साथ मिळाली तर आपण अजून केवढा एक्सपिरियन्स आणि अजून केवढा अनुभव आणि अजून केवढं आपल्याला ग्रोथ भेटेल ह्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. त्यामुळे ते भरपूर इम्पॉर्टंट आहे की डिग्री. आता असं मी म्हणणार नाही की तेच करू शकताय, नो प्रॉब्लेम, 99% ते कराच. पण 1% जर तुमचा काहीतरी झाला तर मग डिप्लोमा किंवा अजून कुठं इकडं तिकडं प्रॉपर्टी ते ॲडमिशन टाकून, चांगल्या प्रकारे ॲडमिशन टाकून ती कंप्लीट करा. या क्षेत्राबरोबर ते कंप्लीट करा, जेणेकरून चांगल्या प्रकारे तुम्ही पुढे जाऊन ग्रोथ घ्यायची. ओके, पण माझा फर्स्ट प्रेफरन्स आहे तुम्ही ज्या क्षेत्रात काम करायला आहे, प्रॉपर आता डिझाईन क्षेत्रात काम करायला आहे, त्यामुळं माझं मत आहे की तर जी काय आपली BVOC डिग्री आहे तर ती भरपूर इम्पॉर्टंट आहे. या क्षेत्राला चांगल्या प्रकारे तुमची तिची जोड भेटेल. ओके, सगळ्यात मेन इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे आपलं शिक्षण पूर्ण करणं गरजेचं आहे. आणि शिक्षण जेवढं आपण घ्यायचीला प्रॉपर्ली द्या तर ते भरपूर जाऊन पुढे भविष्यात कामाला येते, हे तुम्हालाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे. ओके, त्यामुळं कोणत्याही क्षेत्रात जसं की डिग्री कंप्लीट करा, पण जास्तीत जास्त करून जे क्षेत्र आहे, तुम्ही ग्राफिक डिझाईन क्षेत्र निवडलं असेल तर त्यातच जरा शैक्षणिकदृष्ट्या पुढं विचार करू शकता. ओके, पालकांनाही समजून सांगा, ते समजून घेतील. ओके, ही एक गोष्ट आणि एक रिक्वेस्ट. तर हा आपला झाला तिसरा पॉईंट. आता येतोय मेन मूळ म्हणजे चौथा पॉईंट. तर तो म्हणजे मी जे काही एज्युकेशन सांगणार होतं तर त्याच्या आधीच होता, पण आता मी जरा तो नेक्स्ट नंतरला घेतलाय. जसं की ऑर्डर मॅनेजमेंट करत, जसं की तुम्हाला जर करायला जमलं तर 100% तुम्ही प्रिंटिंग क्षेत्राकडे पण बघा. ऑर्डर चांगल्या प्रकारे करा. आतापर्यंत आपण ऑर्डर करतोय, कस्टमरला येतोय, कस्टमर प्रिंट बाहेर जाऊन मागते. पण त्यापेक्षा भारी काय करायचं की कस्टमरला म्हणायचं संपूर्ण प्रिंटिंगचं सगळं मीच बघतो, तुम्हाला फक्त पैसे द्या. प्रिंटिंगचं जमलं की नाही, मग संपूर्ण होर्डिंग लावल्यापासून सगळ्या गोष्टी आपण केवढ्या पद्धतीने मॅनेज करू शकतोय
हे जर तुम्ही शिकला तर मार्केटमध्ये तुम्हाला कोणच अडवू शकत नाही बघा. काय म्हणलं मी तुम्हाला समजलं नसेल सगळा सविस्तर. हा जो काय मुद्दा हा भरपूर इम्पॉर्टंट आहे. ऑर्डर मॅनेजमेंट प्लस प्रिंटिंग क्षेत्र म्हणाले आणि त्यासाठी मग आपले बीवॉक सेक्शनमध्ये प्रिंटिंग मॅनेजमेंट ही पण डिग्री आहे प्रॉपर्ली त्या बीवॉक सेक्शनमध्ये. डिझाईन प्रिंटिंग अँड पब्लिशिंग ती शिकला तरी चांगल्या प्रकारे अतिशय उत्तम. कारण का डिझाईन आपल्याला येतेच. त्यामुळे जर तुम्ही डिझाईन प्रिंटिंग अँड पब्लिशिंग शिकला तरी विषयच नाही हो. सगळ्या गोष्टी तुम्हाला जमून जातील. हे माझं तरी मत आहे. त्यामुळे प्रिंटिंग सेक्शन पण येणं गरजेचं आहे. प्रिंटिंग जेव्हा तुम्ही करायला शिकला तर डिझाईनचे पण पैसे प्लस प्रिंटिंगच्या गोष्टीचं त्या सगळ्या गोष्टीचं पण जे काय प्रिंटिंगवाला आहे ते स्वतः पण घालायचं नाही. पहिल्यांदा प्रिंटिंगवाला जो काही एक्सटर्नलवाला आहे कोण प्रिंटिंगवाला असेल तर त्यानुसार त्याच्याकडे जाऊन त्याची ओळख करून त्या थीममध्ये त्याचा एक रेट ठरवून आपला एक रेट सेट करून पुढच्या कस्टमरला सांगणं. ह्या गोष्टी आता तुम्हाला परत परत सांगा नको. या गोष्टी माहीत असतील. ओके. यावर मी सविस्तर भरपूरदा गोष्टी समजून सांगितल्यात. प्रिंटिंग करून फक्त तुम्ही भरपूर पैसे कमवू शकता. यावर व्हिडिओही आहे सविस्तर तर तो नक्कीच चेक करा. त्यानंतर आता सगळ्यात 5वा मुद्दा येतोय तो भरपूर इम्पॉर्टंट आहे आणि सगळ्यात IMP तुम्ही म्हणू शकताय भरपूर मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप आहे तर ती म्हणजे आपलं ऑफिस घालणं. आता ह्या सगळ्या आपल्याला चांगल्या जमल्या की आता आपण ऑफिस घालायला हरकत नाही. आता ऑफिस कुठल्या ठिकाणी घालायचं असते शहराच्या ठिकाणी. जर तुम्ही लोकल लेवल असला जर तुमच्या ठिकाणी कोण डिझायनर चांगला नसला घातला तर चालेल चांगल्या प्रकारे चालेल. पण तुमच्या इथनं एक 7-8 किलोमीटरवर चांगली सिटी आहे चांगलं गाव आहे विकसित गाव आहे तिथं जरी चांगल्या प्रकारे घातला रोड टच तर 100% चालून जाईल. मग आपण ऑफिस घालायचं सध्याला पहिल्यांदा ऑफिस घाला नंतर मग तो प्रिंटिंगचा एक्सटर्नल प्रिंटिंगवाला एक्सटर्नलच ठेवायचा. मग त्या थीममध्ये तुम्हाला ऑर्डर भरपूर यायला चालू झालं तर म्हणजे ऑफिसच्या पैसे ओके चांगल्या प्रकारे मग तुम्ही या क्षेत्रातच उतरणार आहे. तर डिग्री आपल्याला भेटल्या आपलं ऑफिस झालं आपलं मग वेल सेटल होऊ शकतोय चांगल्या प्रकारे. अजून या क्षेत्रात जसं जसं आपल्या वेळ जाईल 2-3 वर्ष त्या थीममध्ये तुम्ही अजून चांगल्या प्रकारे ग्रोथ घेऊ शकता. ओके. ऑफिस असणं गरजेचं आहे आणि ऑफिस हे आल्या घालायचं नाही. भरपूर जण विचारतात की आम्ही ऑफिस घालणार आहे आणि आम्हाला क्लास करायचा आहे. क्लास करा म्हणतोय मी चांगल्या प्रकारे तुम्हाला गोष्टी समजून जातील. प्रॅक्टिस प्लस स्किल डेव्हलप झाली की नाही मग तुम्ही ऑफिस घालायला चालते. ऑफिस सगळं ऑफिस घालण्यापासून सगळं सविस्तर मी क्लासमध्ये सांगतोय. आत्ता पण इथे जसं की जर कोणाला प्रॉब्लेम असेल किंवा काय शंका असेल ऑफिस कसं काय घालायचं ते नक्कीच मला बिंदास कॉल लावा आपण सविस्तर बोलूयात. नो प्रॉब्लेम. ओके. काय अडचण नाही. पण ऑफिस घालायच्या आधी आपली जी काही स्किल आहे तर ती डेव्हलप्ड पाहिजे. ओके. ही एक गोष्ट समजून घ्या. आणि जे का प्रिंटिंगचा भाग आहे तर जो सध्याला एक्सटर्नल ठेवायचा आहे फक्त ऑफिस घातल्यामुळे काय होतंय आपण ऑनलाईन चांगल्या प्रकारे असते पण लोकल लेवलला नसते. ऑफिस घातल्यावर लोकल लेवलला कळते भरपूर चांगल्या प्रकारे. आणि ऑफिसचा रेफरन्स तुम्ही मोठमोठ्या राजकीय नेत्यांना त्यांनी दिला ना तर 100% त्यांनी जे काय ऑर्डर्स असतील तर त्याला म्हणजे प्रॉपर्ली जे काय पॅकेजिंग असेल तर त्याला अजिबात नाकार देत नाहीत. हे माझं तरी मत आहे. तर ऑफिस घालायचं आणि एक्सटर्नल प्रिंटिंग ठेवायचं. त्यानंतर मग आता सगळ्यात लास्टचा मुद्दा आणि 6वा मुद्दा येतो तर ते म्हणजे ऑफिस प्लस प्रिंटिंग. आता ऑफिस प्लस प्रिंटिंग म्हणजे काय की ऑफिस घातलो आपण आणि चांगल्या प्रकारे तुम्हाला प्रिंटिंगच्या सारख्या ऑर्डर आल्यात आणि ते तुम्ही सारखं बाहेर मारायला चाललाय आणि चांगल्या प्रकारे तुमचा इन्कम झालेला असला ऑफिस घालून प्रॉपर सगळं चांगल्या प्रकारे दोन प्रॉफिट चांगला झाला असला डिझाईनमधनं ते आणि प्रिंटिंग एक्सटर्नलमधलं ते तर तुम्ही स्वतःचं प्रिंटिंग घालण्याकडे जाऊ शकता. पण माझं मत काय आहे की जरा थांबा. ऑफिस घातल्यानंतर एक 4 ते 5 वर्ष थांबा. चांगल्या प्रकारे ग्रोथ होऊ देईल. तुम्ही 100% बाहेर कळला की मग आपलं प्रिंटिंग क्षेत्राकडे वळू शकतोय. कारण का प्रिंटिंग क्षेत्रात आता भरपूर जण आहेत जे चांगल्या प्रकारे प्रिंट करतात. पण विषय हा इथे डिझाईनचा. डिझाईन जो क्वालिटी देईल त्याला आता महत्त्व आहे. शेवटी प्रिंट आपण कुठनं पण मारून घेऊ शकतोय आणि चांगल्या प्रकारे क्वांटिटी दाखवली पुढच्या प्रिंटिंगवाल्याला तर 100% तो कमी रेटमध्ये द्यायला तयार होतोय. त्यामुळे सध्याला ऑफिस लेवलला जरा लक्ष द्या. त्यानंतर मग नेक्स्ट लेवल मग 3-4 वर्षांना जेव्हा तुम्ही वेल सेटल होतील तेव्हा मग प्रिंटिंगकडे जाऊ शकताय. आणि मग माझं मत पहिला काय आहे की प्रिंटिंग मशीन जर घेणार असला त्यानंतरही तर मग तुम्ही सेकंड पहिल्यांदा ट्राय करा आणि मग त्यानंतर आपण नवीनकडे जाऊ शकतो. कारण का भरपूर हाय कॉस्ट जे आहे त्यामुळे मी म्हणालो. तर आधी जे काय प्राइसिंग होतं मी जेव्हा व्हिडिओ बनवलं तेव्हा 10-11 लाखामध्ये होऊन जात होतं जे काय नवीनचं. पण आता भरपूर 15-20 लाखापर्यंत चालले ते. त्यामुळे जरा थांबा सेकंड घ्या जर तुमचा तसा विचार असेल तर. मग त्यानंतर तुम्ही न्यूकडे जाऊ शकता. तर ह्या सगळ्या गोष्टी हे सगळं 6च्या 6 मुद्दे तुम्हाला कसं वाटलं स्टेप्स मी तुम्हाला समजून सांगितल्यात. सगळ्या गोष्टी सविस्तर समजल्या असतील आणि नक्कीच काही जरी शंका असली तरी तुम्ही नक्कीच कमेंट करून कळवा. त्यावर मी सविस्तर व्हिडिओ बनवतो नाहीतर रिप्लाय पण देईन. मी 100% रिप्लाय देणार आहे. फक्त मनापासनं जे काय वाटलंय ते 100% कमेंट करायचं आहे. 100%. बाकी आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि नक्कीच आपल्या चॅनलवर नोंद असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. कारण की किती राहिले तुम्हाला माहिती आहे 1 लाखाला. त्यामुळे ढीक प्रेम द्या सबस्क्राईब करा. बाकी भेटू लवकरच आपण एकदम चांगल्या विषयाड नाद व्हिडिओमध्ये. टॉपिक सजेस्ट करा मला त्यावर 100% व्हिडिओ होईल. बाय. धन्यवाद.